नमस्कार, कसे आहात सगळे. आजचा ब्लॉग सुरू होतो आहे मी शाळेत जाण्यापासून. तर सकाळी आज पुन्हा माझी बस मिस झाली, त्यामुळे मी ऑटो घेतली शाळेत जायला. पण शाळेतनं घरी येताना मात्र मी बसने आले. घरी आल्यानंतर मी पाहिलं की बऱ्याच दिवसांपासून आमच्या बाथरूममध्ये जे लिकेज होतं ते आम्ही रिपेअर करून घेत होता प्लंबरकडनं. इथे रिपेअरिंगचं काम चालू आहे. आणि ना मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. मी किचनमध्ये हे मनी प्लांट ठेवलं होतं आणि त्याची पानं बघा कशी पिवळी झाली आहेत. तर ही पानं पिवळी होण्याचं कारण असं की हे मनी प्लांट आधी मी इथे ठेवलं होतं या ठिकाणी, पण देव्हाऱ्याचा लाईट त्यावरती पडून पडून ही पानं, त्यातली काही पानं पिवळी झाली असं मला वाटतं. त्यामुळे मी हे प्लांट इथे न ठेवता इथे ठेवणार आहे, जेणेकरून प्लांटला काही नुकसान होणार नाही. आणि सनलाईटची तर काही अगदी अशी गरज लागत नाही मनी प्लांटला, पण इथे हे व्यवस्थित राहील आणि डॅमेज होणार नाही. यानंतर मी किचनमध्ये जेवणाची तयारी करायला आले. जेवणाची तयारी म्हणजे मला काही असं वेगळं बनवायचं नव्हतं. आदल्या दिवशीचा चिकन पुलाव होता आणि बराच उरला होता तो, त्यामुळे मला अमित म्हणाला असं की वेगळं काही अगदी बनवू नकोस, आपण तेच खाऊयात आणि दोघांचंही पोट आरामात भरणार आहे त्याने. तर मी किचनमध्ये आले आणि माझ्या मागोमाग लगेचच अमितसुद्धा किचनमध्ये आला. तो कायम मी किचनमध्ये असताना मला किंवा कुठलंही काम मी करत असताना मला कायम मदत करायला येतो, स्वतःच्या इच्छेने मदत करायला येतो. मी कांदा चिरून देऊ का, मी टोमॅटो चिरून देऊ का, तुला काय हवं, कसली मदत हवी, हे कायम तो मला विचारतो. अँड आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम फॉर दॅट. सो इथे मी आता हा पुलाव गरम करायला घेतला आणि त्यानंतर माझं आणि अमितचं शांतपणे पोटभर असं जेवण झालं. या पुलावची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर मला कॉमेंट करून सांगा. हा अतिशय सोपा पण चवदार असा पुलाव आहे, बनतो. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. कधी काही जेवायला बनवायला कंटाळा आला तर हा पुलाव खूप पटकन होतो, कुकरमध्ये होतो शिवाय. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर पुन्हा मी किचनमध्ये आले सगळी आवरावर करायला. माझं रुटीन असं काही आहे की मी टीचर असल्यामुळे माझा रिपोर्टिंग टाईम लवकरचा आहे. त्यामुळे मी सकाळी एवढ्या लवकर काही लंच वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. मला अमितने पण सांगितलं आहे की अजिबात बनवत जाऊ नकोस. ब्रेकफास्ट बनवते आणि चांगला ब्रेकफास्ट बनवते, म्हणजे पोहे झालं, उपमा झालं, इडल्या झालं, तर त्यानेच पोट भरून जातं अमितचं. आणि मी सुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाते. टिफिनमध्ये युजली मी फ्रूट्स आणि असं काहीतरी जे अगदी साधं सोपं असतं ना ते घेऊन जाते. आणि मग नंतर दुपारी घरी आल्यानंतर मी आल्या जेवण बनवायला घेते. तर जेवण बनवायला आपल्याला काही फार वेळ लागत नाही. पोळी भाजी भात आमटी करायला 1 तासामध्ये होऊन जातं सगळं काम. आणि त्यामुळे मग आम्हाला ना अशा रीतीने गरम गरम ताजं जेवायला पण मिळतं आणि सकाळी लवकर उठून मला काही प्रिपेअर करायची गरज पण नाही लागत. तितकीच माझी झोप पूर्ण होते. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं की मी माझं शाळेचं काही काम असेल तर ते करते किंवा थोडा वेळ मी आराम करते. युजली मला एवढा वेळ नाही मिळत एवढ्या सगळ्या गोष्टी एका दिवसात करायला, पण शक्यतो तर मला शाळेचीच कामं असतात किंवा त्या व्यतिरिक्त मी अजून पेंटिंग करते. हे बघा, मी आता पेंटिंग करायला बसली आहे आणि मला पेंटिंगची आवड आहे. माझ्या पाठीमागे जे 2 फ्रेम्स तुम्हाला दिसत आहेत ना, जे 2 पेंटिंग्स, ते सुद्धा मी केलेले आहेत. आणि अजून घरामध्ये बरेच पेंटिंग्स आहेत जे मी तुम्हाला कधी माझ्या पुढच्या येत्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. मला पेंटिंगची आवड आहे. हे सगळं सामान मी घेऊन ठेवलेलं आहे फक्त माझी आवड जोपासण्यासाठी. तर पेंटिंग करता करता संध्याकाळ झाली आणि मग मी दिवा लावायला घेतला. दिवा लावून झाल्यानंतर पुन्हा पेंटिंग करायला बसले. लिव्हिंग रूमसाठी बरेच पेंटिंग्स करून झाले होते माझे आणि त्यामुळे मला बऱ्याच दिवसांपासून किचनसाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं. तर आज मी ते करायला घेतलं. आज मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते. मी आणि अमित साऊथ इंडियन क्युझिनचे खूप मोठे फॅन आहोत. आम्हाला साऊथ इंडियन फूड प्रचंड आवडतं. त्यामुळे मी डिसाईड केलं की मी माझ्या किचनसाठी सध्या बनवणार. हे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत ॲक्च्युली रिलेटेड टू फूड अँड किचन. योगायोगाने माझं पेंटिंग कंप्लीट झालं आणि तितक्यात अमित घरी आला. काय आहे? जवळून बघ. पापड आहे, टोमॅटो आहे, केळं आहे, भात आहे आणि सॉक्स आहे. सॉक्स? माय गॉड. भातावर सॉक्स कशाला असेल? पण सॉक्स दिसतं ना बेबी. हा सॉक्स नाही दिसत आहे? पटकन कोणाला पिक्चर नाही.
क्रिसमसचा सॉक्स दिसतो बघ वरती असा पाय दिसतो बघ सॉक्स. हे जे वरती आहे ना त्याच्या हा ती शेवग्याची शेंग आहे. कशी दिसतं कसं कळणार आणि जे भातावरती आहे ना ते सांबार आहे. ते सांबार ओघळत खाली आलेलं आहे. ओके असं दिसतं. कसं दिसतं? अमित काय करू मी तुझं? मग याला थोडंसं अजून रेक्टिफाय करू का? थोडं कर ना राऊंड तरी कर कम से कम. इट लुक्स लाईक अ सॉक्स. ओके. माझ्या प्रत्येक आर्टवर्कला बघणारी पहिली व्यक्ती हा अमितच असतो आणि तो कायम मला त्याचा ऑनेस्ट फीडबॅक देतो. जसं त्याने आता दिला. त्याने मला सांगितलं की ते सांबार कमी आणि सॉक्स जास्त दिसतो आहे. आणि मी सुद्धा नंतर जेव्हा नीट पाहिलं तेव्हा मलाही रिअलाईज झालं की हो, जी व्यक्ती पहिल्यांदा हे पेंटिंग बघेल त्या व्यक्तीला कदाचित तसं वाटू शकतं. म्हणून मी त्याला थोडंसं चेंज केलं आणि आय होप आता तो सॉक्स दिसत नसेल, सांबारच दिसत असेल. तर हे एक अजून एक पेंटिंग मी बनवलं. कंप्लीट झालं फायनली. आणि हे असं आपण फ्रीजला किंवा किचनच्या वॉलला लावू शकतो. हे अजून एक आर्टवर्क आहे मी केलेलं. हा एक साधा स्टीलचा मसाल्यांचा डब्बा होता माझ्या किचनमधला आणि त्याला एक छान लुक आणण्यासाठी मी त्यावर पण पेंटिंग केलं. तर एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की मला पेंटिंगची किती आवड आहे. मी फक्त कॅनव्हासवरच नाही तर वस्तूंवर पण पेंटिंग करत असते. मला ॲक्च्युली माझ्या घरातल्या वस्तू कलरफुल आणि व्हायब्रंट दिसलेल्या खूप आवडतात. त्यामुळे मी कायम पेंटिंग करत असते. आणि पेंटिंग केल्याने, माझी आवड जोपासल्याने माझा दिवस पण खूप छान जातो. मला बऱ्याचदा खूप असं शांत फील होतं. कधीकधी आपला दिवस अतिशय स्ट्रेसफुल असतो. खूप गोष्टी घडलेल्या असतात. नको त्या नेगेटिव्ह लोकांशी आपला सामना झालेला असतो. आणि ते सगळं घालवण्यासाठी, ते सगळं त्यातून आपल्या डोक्यामध्ये जो काही गोंधळ उठलेला असतो तो शांत करण्यासाठी ना एखादी हॉबी नर्चर करणं खूप 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 महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर मी किचनमध्ये आता अंडा भुर्जी बनवते आहे. अमितला सडनली अंडा भुर्जी पाव खायची खूप इच्छा झाली. त्यामुळे त्याने मला सांगितलं तू भुर्जी बनव, मी पाव घेऊन येतो. पण तो जेव्हा बेकरीमध्ये पाव आणायला गेला तेव्हा बेकरीतले सगळे पाव संपले होते आणि फक्त 3च पाव शिल्लक होते. तर तो ते घेऊन आला आणि मग बेकरीवाल्याने त्याला हे पावासारखंच दिसणारं आणि चवीला पावासारखंच असणारं एक पदार्थ त्याला दिला. ह्याला नान असं म्हणतात. हे अगदी पावासारखंच टेस्टला होतं आणि याचं टेक्स्चर पण तसंच होतं. तर अमित हे घेऊन आला आणि ह्याला मी थोडंसं बटर लावून तव्यावरती भाजलं जेणेकरून अमितला खायला जरा बरं वाटेल. आणि त्याच बटरमध्ये मी माझे पावसुद्धा भाजून घेतले. चला आता भुर्जी तयार झाली फायनली. भुर्जी बनायला तसा काही जास्त वेळ लागत नाही, 15 मिनटं इनफ झाली. तर भुर्जी या ठिकाणी इथे तयार झालेली आहे. त्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर मी घातली आहे आणि आता आम्ही दोघेही जेवायला बसणार. तर भुर्जी पाव हे एक स्ट्रीट फूड आहे आणि कुठलंही स्ट्रीट फूड जरी आपण घरी बनवत असलो तरी ते खाताना स्ट्रीट फूडप्रमाणेच खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे भुर्जी पाव हे मी कुठल्या फॅन्सी प्लेटमध्ये खाऊ शकत नाही. माझ्याकडे अशी एक खणांची प्लेट आहे जी आपण बाहेर खाताना आपल्याला देतात. तर ही आहे अमितची प्लेट आणि त्यानंतर ही आहे माझी प्लेट. मला असं खायला आवडतं भुर्जी पाव. तर चला आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.